जाऊ का? येऊ का असं म्हणावं रे बाळा. काय आहे आता, रोज यायचंय ना तुला. चल चल येऊ द्या साला. आता परत सोशल मीडियावर चालू होईल माज मोडला का माज. आता तुझा माझच काय, बरंच काय काय मोडणार आहेत मुंबई पोलीस. ब्रेकिंग न्यूज. सुप्रीम बेट जिथं जाईल तिथं करतोय हवा का तर जल्ली. तर कसं काय मंडळींनो, मजेत ना? मला कितीतरी लोक ट्रोल करतात. मी आधी त्यांना म्हणजे मी जाऊन समोरासमोर धरू काय काय गोष्टी केल्यात. म्हणजे इमॅच्युरिटी होती तेव्हा, नाही का? ए नाचक्या, तुझी मॅच्युरिटी गेली नाही अजून, पण तू तेच करतोय. प्रत्येक रिप्लाय द्यायला शिकाय म्हणलेला. रिप्लाय द्यायला इमॅच्युरिटी होती तेव्हा. त्या रोस्टरने याच्या चुका सांगितल्या व्हिडिओ मधून, त्या चुका ऐकण्याचं सोडून, त्याच्यावर सुधारणा करायचं सोडून ह्याने काय केलं, त्या मुलाचं अपहरण केलं, त्याला 12 तास त्या गाडीमध्ये दाबून ठेवलं आणि ह्याने त्याच्या मित्रांसोबत मारहाण केली. शोभत्या का रे तुम्हाला? हा, इन्फ्लुएन्सर ना तुम्ही, असले इन्फ्लुएन्सर हे गुंड्यात एक नंबरचे गुंडे. राव थोडी तर लाच ठेव. हे चांगलं वाटतं का रे तुला? तांत्रिक तपास केला आणि अवघ्या 24 तासात मुख्य सूत्रधार प्रतीक शिंदे, यश बाबरे, अनिकेत गोडसे आणि समीर कुचेकर या चौघांचे मुसक्या आवळल्या गेल्या. हा नाचक्या एवढा, बरं मी याला नाचक्या का म्हणतोय, कारण ह्यानेच परमिशन दिली आहे बोलायची. येऊन म्हणतो पत्या नाच काय, ए भाई मी नाच काय. एका पॉडकास्ट मध्ये हा बोलतोय की हेटर्सला इग्नोर करायचं. तर महत्वाची गोष्ट इग्नोर करायचं. एवढं जर झोंबत होतं ना तर इग्नोर करायचं ना, पण ह्याने ते नाही केलं. ह्याने काय केलं, अपहरण केलं त्या मुलाचं. नॉनसेन्स मंदबुद्धी. ज्यांनी कोणी ह्याला फॉलो केले, तुम्हाला काय वाटतं की हा इन्फ्लुएन्सर आहे, रील स्टार आहे? रील स्टार नाही ना, इन्फ्लुएन्सर पण नाही, गुंडा, एक नंबरचा गुंडा. अरे भाऊ तू माझी जानच जान. हा नाचक्या जर इन्फ्लुएन्सर, रील स्टार खरंच असताना तर ह्याने व्हिडिओच्या माध्यमातून त्याला उत्तर दिलं असतं त्या मुलाला, ना की त्याचं अपहरण करून त्याला गाडीमध्ये मारलं असतं. अरे लाजा वाटू द्या जरा, देशाचं भविष्य आहे आणि तुम्ही पिढ्याच्या पिढ्या नाचवताय. या नाचक्याला व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय वगैरे देणं, ते तसलं काही जमत नाही. ते काय असतं, याला काय जमतं, गाडीच्या वर चढून मस्तपैकी मांड्या वगैरे ठोपटणं, गाड्या पलट्या करणं, हे ह्याला बरोबर जमतं. पण रिप्लाय व्हिडिओ वगैरे उत्तर देणं वो क्या होता है, वो हमको पता ही नहीं है. एवढ्या निम्या रात्री मला व्हिडिओ टाकायचा नाही तरी बी टाकतोय. मला देशासाठी काहीतरी करायचंय, भारताला पुढे घेऊन जायचंय. तू भारताला पुढं नाही मागं घेऊन जाशील. हात जोडतो तुझ्या, नको काय भारतासाठी करू. तू भारताचा विचार करू नको, तू हा विचार कर की बेटिंग ऍपचं प्रमोशन करून पैसा कसा छापता येईल. मला अटक झाली. मला मी फिरतो इकडे बोंबलत, मला अटक झाली. का सर, तुम्हाला अटक का नाही होऊ शकत? कोण आहे तुम्ही? राष्ट्रपती आहात. अटक व्हायला सोपं आहे का एवढं? अरे मी काय गुन्हेगार आहे का? गुन्हेगार व्हायला वेळ लागत नाही, फक्त एक चूक जी की तू केलीस आणि आता ढोंगणावर मस्तपैकी मला अटक झाली. मला मी फिरतो इकडे बोंबलत, मला अटक झाली. आता मी माझ्या कामात बिझी असल्यामुळे मला हे चाटे लोक, भिकार चोट आहेत ना, जे मला बोलतात, त्यांना मला रिप्लाय द्यायला वेळच भेटत नाही, कारण माझ्या मागे. हो, सरांना वेळ भेटत नाही, खूप बिझी असतात ना सर. पण मी काय म्हणतो, एका मुलाचं अपहरण करून त्याला 12 तास गाडीमध्ये ठेवून दाबून मित्रांसोबत मारहाणी करणं, याच्यासाठी तुम्हाला वेळ भेटतो? हा, त्यांना मला रिप्लाय द्यायला वेळच भेटत नाही, कारण कधीतरी याला नागडा करून मारला पाहिजे. प्रतीक शिंदे बिचारा शून्यातून वर आलेला मुलगा आहे, त्याने पण खूप स्ट्रगल केलंय आणि बेटिंगचं काही सगळेच प्रमोट करून पैसा कमवतात पोटासाठी ना. पण मी काय म्हणतो, जेव्हा प्रतीक शिंदे त्या मुलाला गाडीमध्ये मारत होता त्याच्या मित्रांसोबत, तेव्हा नाही वाटलं की तो पण मुलगा बिचारा स्ट्रगल करतोय, तो पण शून्यातून वर जातोय, त्याला जाऊ दे? पण ते नाही वाटलं त्या बिचाऱ्याला. हा, उलट सरांचा मास्तर त्याच्याहून मोठा. हा, सरांनी व्हिडिओ काढली. प्रत्येक रिप्लाय द्यायला शिकाय म्हणलेला. रिप्लाय द्यायला महत्वाची गोष्ट इग्नोर करायचं. प्रतीक शिंदे, समीर कुचेकर उर्फ SK आणि त्याच्या साथीदारांनी चेतनला लाकडी दांडक्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी तब्बल 12 तास बेदम मारहाण केली. वाटलं पाहिजे ना भाई की प्रतीक शिंदे काय चीज आहे. हा, त्याच्यावर रोस्ट व्हिडिओ बनवली की काय होतं, सगळे घाबरले पाहिजे ना. बाकीच्यांचं काय मला नाही माहिती, पण माझं सांगायला गेलो तर आपण नाही घाबरत, आपण कोणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, आपण नाही घाबरत. आता मला असं वाटतं की हा जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर पण हा सुधारणार नाही, कारण अपेंडिक्सचा किडा तो त्याच्या पोटामध्ये नाही, इकडे नाही, इथे डोक्यामध्ये आहे. तो सतत वळवळणार. बाहेर आल्याच्या नंतर पण हे याचं चालू जाणार. आणि आता तर भाई गुन्हेगार वगैरे गुन्हेगारचे व्हिडिओ टाकणार. त्या रोस्टरचं पण अपहरण नसतं झालं, पण काय त्या बिचाराचा मित्रच दुश्मन निघाला ना. तुम्हाला पण सांगतोय, मित्र जास्त कमवू नका, 1-2च ठेवा, पण चांगले ठेवा. ढुंगणावर फटके खाऊन आल्याच्या नंतर आता तरी सुधर.
नाहीतर परत वेळ लागणार नाही आतमध्ये जायला. आणि याचे जेवढे पण अंधभक्त फॉलोअर्स आहेत ना, आता तरी तुमचे डोळे उघडले असतील ना, तर लवकरात लवकर जाऊन त्याला अनफॉलो करा. तुमचा इन्फ्लुएन्सर नाही, गुंडा आहे गुंडा. तर प्लीज जाऊन त्याला अनफॉलो करा. कोणाला पण जाऊन फॉलो करतात. तर बस आजच्या कार्यक्रमामध्ये एवढंच. ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल नसेल, लाईक करून टाका. लाईकचं एम ठेवूया आपण 500 लाईक करून टाका. तर चला भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, आंब्याचा बाटा, टाटा, माटा, टाटा, बाय.